lights went down. When you feel lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud. आणि असंच डिलिव्हरीवाल्यांना शोधत शोधत आम्हाला ब्लँकेटचं कमर्शियल भेटलं. तिथे आम्ही गेलो आणि त्यांच्याकडून आम्ही इंटरव्ह्यूज घेतले. आम्हाला 2 इंटरव्ह्यू भेटले तिथून आम्ही त्या लोकांना विचारलं की पुढे कुठलं झोमॅटो या झेप्टोचं कमर्शियल असेल तर. मग पुढे चालत जाता जाता आम्हाला त्यांना रस्त्यात एक झोमॅटोला भेटला, त्यांच्याकडून इंटरव्ह्यू घेतलं. मग आम्ही गेलो स्विगीच्या कमर्शियलकडे. तिथूनही आम्ही 2 इंटरव्ह्यू घेतले आणि मग तिकडून आम्ही पुढे गेलो झेप्टोकडे. बट झेप्टोवाल्यांनी आम्हाला बोललं की तुम्ही दुसऱ्या दिवशी या. मग आम्ही तिथे दुसऱ्या दिवशी गेलो, पण काही आम्हाला एवढं इंटरव्ह्यू नाही भेटलं. पूर्ण दिवस खूप टायर्ड झालो आम्ही, बट खूप छान होता. इंटरव्ह्यूज सगळ्यांनी खूप व्यवस्थित दिले. वी आर सो थँकफुल की त्याने पण आमच्यासोबत खूप जास्त कॉपरेट केलं. झालं गाईज आम्ही आज आलेलो आहोत व्हिडिओ काढायला. आमचा इंग्लिश ASLचा प्रोजेक्ट आहे. डॉक्युमेंटरी आहे आमचं. ते कसं आम्हाला व्हिडिओ काढायचा आहे. जी स्विगी झोमॅटोवाले लोक आहेत त्यांचा आमचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे की ते लोक काय काय डिफिकल्टीज म्हणजे फेस करत आहेत आणि त्यांना म्हणजे काय काय वाटतं, त्यांची डेली लाईफस्टाईल कशी आहे, काय कसं आहे ते आपण आज बघणार. सो गाईज आम्ही आज आलेलो आहोत व्हिडिओ काढायला. फिरल्यानंतर तांगड्या गेलेल्या आहेत कामातून. ह्या मॅडमचा मेकअप बघून तुम्हाला वाटू शकतं की ह्या उशीर आलेले आहेत. आणि आमचं तर बघा छापरी आणि ते मला असं झालंय की मी कधी कधी जाते, जेवते आणि झोपते. आता आम्ही अजून तिथपर्यंत आलेलो आहोत. आम्हाला पण माहिती नवऱ्यांच्या इकडे आलो आहे, झेप्टोवाल्यांकडे जायचं. हां, त्यांचा पण इंटरव्ह्यू घ्यायचा आहे आम्हाला. स्कूलवाले साले काय पण प्रोजेक्ट देत असतात. त्यांच्या आमचं बोल त्यांना समजत नाही की आपल्याला काय करायला पाहिजे. आपल्याला इथे उतरायचं. अंकल इथे रोक दो. आलो ही झेप्टो बिल घ्या झेप्टो. तर गाईज हा आज आमचा डे 2 आहे आणि इथे आम्ही ब्लिंकिटवाल्यांकडे परत आलेलो आहे. कारण की आम्हाला त्यांना माणसं भेटत आहे. 0 सेल्फ रिस्पेक्ट and 0 शेम. आणि 3-4 ब्लिंकिटवाल्यांनी आम्हाला रस्त्यात परत बघितलेलं आहे. आता आम्ही जातो रेकॉग्नाइज केला. इट्स द प्रॉब्लेम. आणि एका स्विगीवाल्याने आम्हाला भाव नाही दिला. झेप्टोवाल्यानंतर मुश्किल ते एक इंटरव्ह्यू दिला ज्याचा आमच्याकडे ऑडिओ रेकॉर्डिंग नहीं है इसके कारण मेरे कारण. और अब हम वापस अपनी नाक कटाने जा रहे हैं क्योंकि हमें और कोई भाव नहीं दे रहा. तो ब्लिंकिट वाले धन्यवाद. सर जाते हैं भाई, जाना पड़ेगा एक ना एक दिन. प्रतीक होगा ना होगा, मुझे उसके सिवाय और कोई नहीं जमता है. शायद है उधर ही सफेद कलर की शर्ट में. वही है क्या? अरे वो दूसरा है वो जिसने देख लिया हुआ है. मम्मी हमें इतना तो कल भी नहीं लगा था जितना आज लग रहा है. इंटरव्यू चाहिए. हम भीख मांगते हैं. कोई तो आ जाओ इंटरव्यू देने. अगर आप जेप्टो स्विगी से अपना खुद का इंटरव्यू शूट करके भेज देना. हम अपलोड कर देंगे बस. जाए अभी थोड़ा ठीक लग रहा है. जाते फिर से कर दो. अरे वो नीचे से लेते ना ऐसा. रहने दो, बहुत हो गया. सब कुछ चॅनल पे जाने वाला है. सो ब्लिंकिटवाल्याने आमची खूप हेल्प केली. आमचे खूप जास्त 5 इंटरव्ह्यूज त्यांच्यासोबत झाले आणि खूप जास्त फ्रेंडली ट्रीट केलं. मी सो थँकफुल फॉर दॅट. आणि आम्हाला पण खूप मजा आली हे इंटरव्ह्यूज घेताना. आमची पण एक सोशल एन्झायटी होती जी हलकी फुलकी तरी निघाली. बट ब्लिंकिटच्या सोबत असं होतं की तिकडे जी यंग मुलं होती ती लोक घरामध्ये
ॲटलिस्ट आमचं प्रोजेक्टही लवकर झालं 2 दिवसात. नाहीतर हे प्रोजेक्ट कंप्लीट होणं पण एक मोठा टास्क होता, कारण की इंटरव्ह्यूज कोणी द्यायला रेडीही नव्हतं आणि त्या केसमध्ये देखील खूप लोकांनी दिला इंटरव्ह्यू. आणि एक जण होते त्याने मला बोललं की चॅनलवरती वगैरे कुठे सोशल मीडियावरती त्यांचा इंटरव्ह्यू नको टाकायला. सो मी तो वाला एक ॲड नाही करणार. आणि हे सगळे जे पण इंटरव्ह्यूज झाले आणि ती